नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे काही लोवेस्ट कट ऑफ वाले कॉलेजेस आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे तुम्हाला समजेल की जर तुमचा नंबर कुठे लागेल तर ह्याच कॉलेजेसमध्ये लागणार आहे जर तुमचे मार्क्स कमी असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे गव्हर्नमेंटचे कट ऑफ आहे, जे प्रायव्हेटचे कट ऑफ आहे, दोघी पण डिस्कस करणार आहोत आणि दोघींचे असे कोणते कॉलेजेस आहे ज्यांचे कट ऑफ खूप कमी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला मेन म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे की कोणते कॉलेजेस आहे, त्याचा रँक किती आहे. आपल्याला मार्क्स बघायचे नाहीये, कारण मार्क्समध्ये मेनली काय होतं की दरवर्षी जे मार्क्स आहेत ते डिफर करत असतात, पण रँक इतकी डिफर करत नाही. तुम्हाला त्या कॉलेजला सीट भेटेल जर तुमची रँक तेवढी आली तर. पण सध्या आपल्या हातात रँक नाहीये, आपल्याला अजून आपली ऑल इंडिया रँक माहीत नाहीये, तर मग आपण आपले मार्क्स जे त्याच्याने हे बघू शकतो. तर तुम्हाला त्या गोष्टीने हे जे गोष्टी आहे ते सॉर्ट होतील. पण तुम्ही आता एकदम जास्त अप्रॉक्सिमेट मार्क्स नका समजू. तुमचे जेवढे मार्क्स आहे त्याच्यापेक्षा थोडे 10 मार्क जास्तच समजा की तेवढा याचा कट ऑफ राहील या कॉलेजेसचा, कारण तेवढा डिफरन्स मागच्या वर्षीच्या कट ऑफमध्ये आणि या वर्षीच्या कट ऑफमध्ये येऊ शकतो. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा जो कट ऑफ आहे हा आपण राऊंड 2चा डिस्कस करतोय. राऊंड 3 हा खूपच रिस्की राऊंड येऊन जातो. म्हणजे राऊंड 3 पर्यंत आपल्याला माहीत राहत नाही की आपल्याला सीट जी आहे ती कन्फर्म भेटेल का नाही भेटेल. म्हणून आपण राऊंड 2चा कट ऑफ डिस्कस करतोय. तर राऊंड 2 पेक्षा कमीच कट ऑफ जो आहे राऊंड 3चा जात असतो. तर राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला हे कॉलेजेस जे ते आता लागत असतील तर तुम्हाला ते आरामात लागतील, हे तुम्ही समजून घ्या. म्हणून सेफ साईड आपण राऊंड 2चा कट ऑफ डिस्कस करणार आहोत आणि पूर्ण जे कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल आपण ऑल इंडिया रँक आणि मार्क्स आणि कॉलेजेसचं नेम प्लस त्याचे सिरियल नंबर ते सर्व आपण चेक करणार आहोत. आता इथं मी कोड नंबर पण टाकणार होती, पण कोड नंबर आता आपल्या इतकं आवश्यक नाहीये. जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग घेणार तेव्हा तुम्हाला पूर्ण PDF जी भेटूनच जाते. आता आमची काउन्सिलिंगची प्रोसेस कशी असते ते मी तुम्हाला एकदा थोडक्यात सांगून देते, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. जर तुम्हाला फ्रीमध्ये काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमचं व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून व्हॉट्सअप ग्रुपला फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात. तिथं पण मी सर्व अपडेट्स जे सर्व व्हिडिओज जे ते पोस्ट करत असते ते टाकत असते, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट्स जे ते टाईम टू टाईम भेटून जातात. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व जे नोटिफिकेशन्स आहे ते टाईम टू टाईम तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये येऊन जातात, म्हणजे तुम्ही एक पण अपडेट जी आहे ती मिस करत नाही. नंतर राहिली गोष्ट पेड काउन्सिलिंगची. तर जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं आहे. इट्स 8275518480. आता मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कधीच फ्री काउन्सिलिंगच्या नादात पडू नका. जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची आहे, जर तुम्हाला तुमच्या मुलाला एका चांगल्या कॉलेजमध्ये टाकायचं आहे तर तुम्ही एक पेड काउन्सिलिंग नक्की घ्या कोणाकडनं. प्लस त्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला सर्व जे रजिस्ट्रेशन आहे, चॉईस फिलिंगपर्यंत सर्व जी प्रोसेस आहे ती आम्ही सांगत असतो. आता तुम्ही म्हणणार की काय फरक आहे काउन्सिलिंगमध्ये, आपण का काउन्सिलिंग घेतली पाहिजे. तर मेनली असं असतं की काउन्सिलिंगमध्ये खूप अपडेट्स येत असतात. तुम्हाला खूप जास्त सर्व अपडेट्सकडे लक्ष द्यावं लागतं, सर्व टाईमलाईन्सकडे लक्ष द्यावं लागतं. तर एवढं आपल्याकडनं होत नाही, म्हणून आपण कुठे ना कुठे चुकी करतो, कुठे ना कुठे जंबल करून टाकतो आणि त्यामुळे आपली जी सीट आहे ती हातात चांगली येणारी सीट सुटून जाते. आता आपण काउन्सिलिंग का घेतली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहे त्यांना त्यांच्या मार्क्सवर एकदम चांगलं कॉलेज कसं भेटेल त्यासाठी आपण काउन्सिलिंग घेतली पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना एकदम कमी मार्क्सवर कॉलेज कसं भेटेल त्यासाठी आपण काउन्सिलिंग मेनली करत असतो. तर हे दोन तुमचे कारण झाले. आता ज्या विद्यार्थ्यांना फिक्स नाहीये की माझे एवढे मार्क्स येत आहे तर मग तेवढं कन्फर्मेशन मार्क्स येऊ द्या आणि नंतर तुम्ही काउन्सिलिंगची जी सीट आहे ती बुक करा. पण ज्या विद्यार्थ्यांचे कन्फर्म असतील मार्क्स त्यांनी आताच सीट बुक करून. मध्ये मेनली तुम्हाला काय करायचं असतं काउन्सिलिंगची सीट बुक करताना, तर तुम्हाला फक्त आमच्या व्हॉट्सअपला एक मेसेज करायचा आहे, जो मी तुम्हाला नंबर सांगितला त्यावर तुम्हाला मेसेज करायचा आहे की वी नीड पेड काउन्सिलिंग किंवा सेंड QR कोड. हे दोघींमधून तुम्ही काही पण मेसेज केला तरी चालतंय. किंवा तुम्हाला जर कॉलवर बोलणं करून घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकतात. कॉलवर तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करू शकतात आणि त्यानंतर काउन्सिलिंगबद्दल तुम्ही विचारू शकतात. जी फी स्ट्रक्चर वगैरे ते आम्ही तुम्हाला शेअर करून देऊ. तुम्हाला जर ते पटत असेल तर आम्ही तुम्हाला QR कोड सेंड करून देऊ आणि नंतर तुम्हाला फीज पेमेंट करायची आहे. आता त्यामध्ये तुमची पूर्ण जी चॉईस फिलिंग आहे ते आम्ही करत असतो, तुमची पूर्ण रजिस्ट्रेशन आम्ही करत असतो, म्हणजे त्यात काहीच चुकी होत नाही. आणि मेन म्हणजे असं असतं काउन्सिलिंगमध्ये जर तुम्ही कोणती पण चुकी केली तर तुम्ही पूर्ण काउन्सिलिंगमधून बातून जातात आणि नंतर तुम्हाला परत सीटसाठी खेळता येत नाही. जर तुम्ही CET सेलला असं काही केलं तर. सेम गोस फॉर MCC आणि EECC ऑल इंडिया कोटामध्ये पण तसंच होत असतं. जर तुम्ही थोडे पण काही त्यांचे रूल्स ब्रेक केले तर मग तुम्ही काउन्सिलिंगमधून बातून जातात, प्लस तुमचं जे डिपॉझिट असतं ते पण चाललं जातं. तर MCC मध्ये तसं तर 2 लाख डिपॉझिट आहे.
तर तुम्हाला जर ते घालवायचं नसेल किंवा तुम्हाला जर सीट चांगलं मिळवायचं असेल तर तुम्हाला काउन्सिलिंग नक्की आमची जॉईन करायची आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी कॉलवर बोलणं करून घ्या आणि सर्व तुम्हाला डिटेल्स आमचे जे सिनियर कन्सल्टंट आहे ते सर्व शेअर करतील, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी जे ते क्लिअर होऊन जातील. आणि रिझल्ट नंतरची वाट बघू नका, कारण मोस्टली आमचे जे सीट्स आहेत ते रिझल्टच्या आधीच फुल होतात आणि सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत आम्ही नंतर अपडेट करायला लावतो. आता मेनली राहिली गोष्ट कॉलेजेसची, तर आपण आधी प्रायव्हेट कॉलेजेसबद्दल डिस्कस करू, नंतर आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसबद्दल डिस्कस करू, म्हणजे ते आपल्याला सोपं होईल की एक्झॅक्टली किती मार्क्स कोणत्या कॉलेजला दिला गेला आहे. आता आपण फर्स्ट डिस्कस करू ते म्हणजे CS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज देवरी गोंदियाचं कॉलेज आहे. आता हे जे ऑल इंडिया रँक आहे, तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायचं आहे, पण इथं मी तुम्हाला शॉर्टमध्ये मार्क्स सांगते म्हणजे ते तुम्हाला क्लिअर होईल. तर आपला 315 मार्क्सचं सर्वात लोवेस्ट कट ऑफचं हे कॉलेज आहे, म्हणजे सर्वात कमी मार्क्सचं हे जे कॉलेज आहे ते आहे. म्हणजे सर्वात जर तुम्हाला कमी मार्क्सवर कोणतं कॉलेज भेटेल तर फर्स्ट नंबरचं ते कॉलेज आहे. नंतर थोडे 1-2 मार्क्स वाढत आहेत जसं तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. तर नंतर आपलं सेकंड कॉलेज आहे PG मेडिकल आयुर्वेद कॉलेज, नंदुरबारचं कॉलेज आहे. आता खूप विद्यार्थी काय करतात, त्यांची जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती त्यांच्या लोकेशन अकॉर्डिंग किंवा कॉलेजेसच्या रिव्ह्यू अकॉर्डिंग किंवा अकॅडमिक रिव्ह्यू अकॉर्डिंग किंवा पेशंट फ्लो अकॉर्डिंग लावण्याचा प्रयत्न करतात. तर आपण काउन्सिलिंगमध्ये तेच करतो की कोणतं कॉलेज कसं आहे ते सर्व तुम्हाला सांगतो, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात. आता सर्वांचे वेगवेगळे व्ह्यूज असतात आणि मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करते कोणत्या पण व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर मी एक गोष्ट सांगितली तर त्यावर मी तुम्हाला अजून 10 गोष्टी सांगते, तर हे तुम्हाला माहीतच असेल जे माझे व्हिडिओज बघतात. तर म्हणून तुम्हाला जर अजून अपडेट्स पाहिजे असतील तर मला ते कळवा की तुम्हाला या विषयाबद्दल अपडेट्स पाहिजे किंवा व्हिडिओ पाहिजे, तर ते पण मी तुम्हाला नक्की बनवून देईल. तर ते मला फक्त कमेंट सेक्शनमध्ये एकदा कळवा. आता PG मेडिकल कॉलेजेसचं तुम्ही ऑल इंडिया रँक बघत चला, मी तुम्हाला मार्क्स सांगत चलते, कारण ऑल इंडिया रँक आपण बघितली तर व्हिडिओ जो आहे तो थोडा लेंदी होऊन जाईल. तर याचा 316 आहे, म्हणजे 1-2 मार्कांचा फरक आपल्याला पूर्ण कॉलेजेसमध्ये दिसतोय. तर PG मेडिकल कॉलेजचा 316वर कट ऑफ गेला. हे नंदुरबारचं कॉलेज आहे. नंतर तक्षशिला आयुर्वेद कॉलेज खेडदाचं म्हणजे वॉशिमचं कॉलेज आहे, तर याचं पण अराउंड 317 मार्क्सवर क्लोजिंग झालेले आहे राऊंड 2ला. नंतर अंत्योदय इन्स्टिट्यूट आयुर्वेद मेडिकल अँड रिसर्च सेंटर देवग्राम म्हणजे नागपूरचं कॉलेज हे आहे, याचं पण अराउंड जी क्लोजिंग आहे ती 318 मार्क्सवर झालेली आहे. नंतर शिवप्रिया आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल कमलेश्वर नागपूरचं कॉलेज आहे, त्याची पण क्लोजिंग अराउंड 318 मार्क्सवर झालेली आहे. म्हणजे हे जे आपण 5 कॉलेजेस असे बघितले ज्यांचा कट ऑफ खूप कमी आहे प्रायव्हेटमध्ये. आता अशी आम्ही पूर्ण लिस्ट प्रोव्हाइड करतो आफ्टर पेड काउन्सिलिंग. आता आपण गव्हर्नमेंटचं डिस्कस करू की गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला सर्वात कमी मार्क्सवाले कोणते कॉलेजेस दिसत आहे. हे आहे गव्हर्नमेंट म्हणजेच एडेड BMS कॉलेजेस. हे पण राऊंड 2चीच लिस्ट आहे, कारण राऊंड 2चा खूप सेफ स्कोर आपल्याला दिसतो, कोणताच रिस्क आपल्याला दिसत नाही. तर हे जर तुमचे मार्क्स आले म्हणजे तुमचा नंबर आरामात गव्हर्नमेंट कॉलेजला लागणार आहे. त्यात जर तुम्ही म्हणाल की ह्या वर्षाचं एक्सपेक्टेशन सांगा, तर त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केला आहे. प्रायव्हेटचा पण एक्सपेक्टेड कट ऑफ मी पोस्ट केला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला प्रायव्हेटची पूर्ण काउन्सिलिंग कशी चालते त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन दिलं आहे की एक्झॅक्टली कशी प्रक्रिया आपली होत राहते प्रायव्हेट कॉलेजेसला ॲडमिशन घ्यायची. आणि गव्हर्नमेंटचं पण मी एक्सपेक्टेड कट ऑफ आधीच पोस्ट केला आहे, तर ते तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला बघून घ्या. प्लस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची जी लिंक आहे दोघींची टाकून देईल, म्हणजे तुम्हाला ते पण इझी होईल बघायला. ह्या वेळेसचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती आहे ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि आता आपण बघूयात की 2025चा राऊंड 2चा गव्हर्नमेंटचा कट ऑफ काय होता. तर करमवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद कॉलेज हे धुळ्याचं कॉलेज आहे, तर याचं किती स्कोरवर क्लोजिंग झाली होती, तर अराउंड 441 मार्क्सवर गव्हर्नमेंट कॉलेजची क्लोजिंग झाली होती धुळ्याची. नंतर RJVS भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडीचं कॉलेज आहे, तर याची अराउंड 442 मार्क्सवर क्लोजिंग झाली होती. आपल्याला रँक दिसताच आहे की अराउंड 1,34,934 पर्यंत ही जी क्लोजिंग आहे ही होते. तर अराउंड 1,34,900 पर्यंत तुम्ही धरून चला की तुमचा रँक यायला पाहिजे जर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सीट पाहिजे तर. नंतर हे श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय अमरावतीचं कॉलेज आहे, तर याची पण अराउंड 442 मार्क्सवरच क्लोजिंग झाली होती मागच्या वेळेस. नंतर हे दयाभाई मावजी मेडकेअर आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळचं कॉलेज आहे, तर याची पण अराउंड 443 मार्क्सवर क्लोजिंग झाली होती. नंतर हे राधाकिशन तोष्णीवाला आयुर्वेद महाविद्यालय अकोलाचं कॉलेज आहे, याला पण 447 मार्क्सवर क्लोजिंग आपल्याला दिसते. तर हे होते 5 कॉलेजेस ज्यांची सर्वात कमी कट ऑफ वाले कॉलेजेस हे आहे. म्हणजे तुम्हाला हे कॉलेजेसला तुम्हाला आरामात ॲडमिशन भेटून जाईल जर तुम्हाला दुसरं कुठे नाही भेटली तर, कारण या कॉलेजेसचा कट ऑफ खूप कमी आहे आणि या कॉलेजेसला एक गव्हर्नमेंट कॉलेज म्हणून एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्ही
लक्षात घेऊन चला की तुमचा अराउंड 1,36,000 किंवा 1,35,000 पर्यंत आला पाहिजे, तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज आरामात भेटेल. पण तुम्हाला लास्ट राऊंडपर्यंत थोडा पेशन्स ठेवावा लागेल, वेट करावं लागेल. आता राहिली गोष्ट काउन्सिलिंगबद्दल भेटायची. जर तुम्हाला भेटायचं असेल तर आमचं जे ऑफिस आहे ते जळगावला आहे. जर तुम्हाला जवळपास येत असेल, तुम्हाला जर नियर बाय असेल, डिस्टन्स कमी असेल, तर तुम्ही येऊन भेटू शकतात. संडे टू संडे आपलं ऑफिस जे ते चालू असतं. फक्त तुम्हाला थोडं वेट करावं लागेल, कारण गर्दी खूप असते ऑफिसला. आणि मला ऑलरेडी आधी कॉल करून सांगावं लागेल की आम्हाला यायचे भेटायला, कारण तशी अपॉइंटमेंट आम्ही बुक करत असतो. कारण एकदाच जर सर्वे आले तर मग तुम्हाला पण वेट करावं लागतं, तुम्हाला थांबावं लागतं, त्यात तुमचा टाईम वेस्ट होतो. म्हणून आम्हाला वाटतं की तुम्ही एकदा कॉल करून यावं, म्हणजे आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट टाईम सांगून देतो की तुम्हाला कधी यायचं आहे. म्हणजे तुमचं पण लवकर आपटून जातं आणि आमचं पण लवकर जे ते होऊन जातं सेटल. आम्हाला पण जास्त वेट करावं लागत नाही. आणि जर तुम्हाला वाटतंय की आम्हाला ऑनलाईनच करायचं आहे, तर ऑनलाईन तर सर्व प्रोसेस जी आहे ते ऑनलाईनच होत असते, भेटायची एवढी गरज राहत नाही. तर मग आपण कॉलवर बोलणं करून घेऊ. आमचे जे सिनियर कन्सल्टंट आहे ते तुम्हाला सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ते सांगून देतील, म्हणजे तुम्हाला पण सर्व क्लिअर राहील. आणि तुम्ही एकदा फीस पाठवल्यावर आपली जी काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट होऊन जाईल. आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सर्व जे लिस्ट आहे, सर्व डॉक्युमेंट्स आहे ते सर्व पाठवून देऊ, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडनं क्लिअर राहायचं आहे एकदा काउन्सिलिंग घेतल्यानंतर. आणि काउन्सिलिंगपर्यंत आपली जी ऑलमोस्ट प्रोसेस आहे सर्व डॉक्युमेंट्स अपडेटची ती सर्व कंप्लीट होऊन जात असते, म्हणजे नंतर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि सर्व गोष्टी जे ते सोबत येत नाही. तर या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. आता जर तुम्हाला काही पण डाऊट असेल या व्हिडिओमध्ये किंवा काही पण विषयाबद्दल, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सुचवा. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो आम्ही ऑलरेडी पोस्ट केला आहे, तर त्यावर बघा की तुमचा नंबर लागतोय का नाही लागत आहे. तर त्यावर तुम्हाला सर्व गोष्टी जे आहे ते क्लिअर होऊन जातील. आणि जर तुमचे कन्फर्म मार्क्स असतील तरच आम्हाला कॉन्टॅक्ट करा, कारण जर तुमचे मार्क्स कन्फर्म नसतील तर उगाच पैसे देऊन फायदा नाही आहे. जोपर्यंत तुमचे मार्क्स कन्फर्म येत नाही किंवा कन्फर्म होत नाही की तुम्हाला इतके येत आहे, 5-10 मार्कांचा डिफरन्स जर राहिला तर आपण समजू शकतो. पण जर खूप जास्त मार्क्सचा डिफरन्स आला तर ते होणार नाही पॉसिबल, कारण 5-10 मार्कांमध्ये तुमचा नंबर आम्ही लावून देऊ. पण जर जास्तच डिफरन्स आला, तुम्ही आता सांगताय की मला 310 आहे पण तुम्हाला आले 280, पण तर तुम्ही म्हणणार की माझा नंबर का नाही लागत आहे, तर तो तुमचा विषय होता की तुम्हाला मार्क्स कमी आले. तुम्ही आम्हाला सांगितलं वेगळं, तेव्हा तुमचा नंबर लागत होता. आता तुमचे मार्क्स इतके कमी झाले, आता तुमचा नंबर नाही लागणार आहे. म्हणून आधी स्वतः कन्फर्म करा की तुमच्या मुलाला किंवा मुलीला किती मार्क्स येत आहे. आधी स्वतः बसून काउंट करा आणि नंतर पेड काउन्सिलिंगसाठी लवकर अप्लाय करा, म्हणजे तुम्हाला तुमची सीट जे रिझर्व करता येईल. आणि नंतर एकदा सीट फुल झाल्यावर आम्ही घेत नाही स्टुडंट्स. आणि आधीच सांगते की जेवढे डिपॉझिटचे पैसे आहे जे तुमचे जातील जर तुम्ही फॉलो नाही केलं तर रूल्स, किंवा जेवढे अदर काउन्सिलर्सचे फीज आहे त्याच्यापेक्षा आमची खूप कमी फीज आम्ही घेत असतो. त्यात आम्ही पर्सनल काउन्सिलिंग करत असतो. म्हणून जर तुम्हाला वाटतंय की आमची एकट्यात काउन्सिलिंग झाली पाहिजे रॅदर दॅन फक्त ग्रुपमध्ये ॲड करून मेसेजेस वगैरे टाकून, अशी काउन्सिलिंग जर तुम्हाला नको आहे, तुम्हाला इंडिव्हिज्युअल पर्सनल असिस्टन्स पाहिजे, पर्सनल गायडन्स पाहिजे, तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.